नंदुरबार शहरात खळबळ. अल्पवयीनांवरील अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराच्या आरोपाने युवक अटकेत. पोक्सोसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल. मोबाईलमध्ये 200हून अधिक व्हिडिओ क्लिप आढळल्याचा पोलिसांचा दावा. नंदुरबार शहरातील भोने फाटा परिसरात विविध ठिकाणी अल्पवयीन बालकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, लैंगिक शोषण तसेच धमकी दिल्याच्या गंभीर आरोपांप्रकरणी नंदुरबार शहर पोलिसांनी 22 वर्षीय युवकास अटक केली आहे. या प्रकरणी पोक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायसिंगपुरा परिसरातील संशयित युवकाने अल्पवयीन मुलांसह काही तरुणांवर वारंवार अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पीडितांचे अश्लील व्हिडिओ व छायाचित्रे मोबाईलमध्ये साठवून ठेवत ती प्रसारित करण्याची धमकी देऊन दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला. तपासादरम्यान संशयितांच्या मोबाईलची तपासणी केली असता 200हून अधिक व्हिडिओ क्लिप आढळल्याचा पोलिसांचा दावा आहे. फिर्यादीनुसार सन 2022 पासून 6 ऑगस्ट 2026 पर्यंत वेगवेगळ्या कालावधीत हे प्रकार घडल्याचा उल्लेख आहे. भोने फाटा परिसर, GTP कॉलेज परिसर, रायसिंगपुरा येथील घर तसेच इतर ठिकाणी घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. संबंधित घटनास्थळांची फॉरेन्सिक पथकाकडून पाहणी करण्यात आली असून घटनास्थळावरून आवश्यक पुरावे संकलित करण्यात आले आहेत. तसेच ई-साक्ष नोंदविण्यासह घटनास्थळांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. पोलिसांनी संशयित युवकाला अटक केली असून त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या डिजिटल साहित्याची सखोल तपासणी सुरू आहे. या डिजिटल पुराव्यांच्या तपासातून प्रकरणातील घटनाक्रम आणि इतर संभाव्य बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. प्रकरणाचा पुढील तपास नंदुरबार शहर पोलीस करत आहेत. अल्पवयीनांशी संबंधित असल्याने या प्रकरणातील पीडितांची ओळख कायदेशीर कारणास्तव जाहीर करण्यात आलेली नाही. संशयितांवरील आरोपांचा अंतिम निकाल न्यायालयीन प्रक्रियेत पूर्ण होणार आहे. नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला काल आपण एक 743/2026 हा गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की रायसिंगपुरा नंदुरबार मध्ये राहणारा एक जो युवक आहे तो लहान मुलं म्हणजे अल्पवयीन बालक आणि काही युवकांना पैशाचा आमिष दाखवून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची आपल्याला खबर मिळाली होती. त्या SDPO नंदुरबार आणि पोलीस स्टेशन नंदुरबार शहर प्रभारी अधिकारी यांनी एक पथक स्थापन केलं होतं आणि त्या पथकाने संबंधित युवक ज्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी पाळत ठेवून त्या युवकाला ताब्यात घेतलेला आहे. आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या युवकाच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने स्वतःचं नाव चेतन प्रकाश कोळी, वय 22 वर्ष, रायसिंगपुरा नंदुरबार असं सांगितलेलं आहे. ज्यावेळेस त्याला ताब्यात घेतलं त्यावेळेस त्याच्याकडचा मोबाईल चेक केल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचे लहान मुलांसोबतचे आणि इतर युवकांसोबतचे अनेक अश्लील चित्रण केलेले व्हिडिओ आणि छायाचित्र आपल्याला त्याच्या मोबाईलमध्ये आढळून आलेली आहेत. आणि त्यावरून नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत रुपेश पगारे यांच्या तक्रारीवरून आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्याला लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण आणि बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियमाची विविध कलमं आपण लावलेली आहेत. प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालंय की हा आरोपी 2022 पासून अशा प्रकारची कृत्य करत आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये चित्रण करून वारंवार त्या युवकांना आणि लहान बालकांना अशा प्रकारे नैसर्गिक अत्याचाराचं ब्लॅकमेल करून त्यांच्यावर नैसर्गिक अत्याचार करत आहे असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. आपण त्याचा मोबाईल जप्त करून तो तपासणीसाठी पाठवत आहोत आणि सदर युवकाला आपण पहाटे ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे.